IPLचा नवा सीझन सुरू झाला। अनेक नव्या खेळाडूंनी अगदी पहिल्याच सामन्यात लक्ष वेधून घेतलं, तर दुसरीकडे जुन्या जाणत्या खेळाडूंची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली। विशेष म्हणजे बंगळुरू विरुद्ध चेन्नईच्या पहिल्या मॅचमध्ये कोहली आणि धोनी चर्चेत आले, तर मुंबईच्या पहिल्याच मॅचमध्ये हार्दिक आणि रोहितमुळे फॅन्समध्ये राडे झाले। पण या सगळ्या विषयांमध्ये एक माणूस चर्चेत आला नसला तरी त्याच्याकडे बघून एक गोष्ट जाणवते, किती झालं तरी त्याच्यातला खेळाडू संपत नाही। तो खेळाडू म्हणजे दिनेश कार्तिक। त्याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। IPL 2024 मधील 6वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगला। या सामन्यात पंजाबनं पहिले फलंदाजी करताना 176 धावा केल्या। टार्गेट चेस करत असताना बंगळुरूकडून विराट कोहली वगळता कोणालाही चांगली कामगिरी करता आली नव्हती। मात्र सामना ऐन टप्प्यात आला असताना बंगळुरूसाठी दिनेश कार्तिक उभा राहिला। त्यानं 10 बॉल्समध्ये 280च्या स्ट्राईक रेटनं 28 धावा केल्या आणि बंगळुरूला विजय मिळवून दिला। या सामन्यातील कार्तिकची कामगिरी पाहिली तर त्याच्यातलं क्रिकेटिंग स्किल दिसून आलं, पण या खेळीमागं किंवा कार्तिकच्या 2.0 व्हर्जन मागं अनेक अडथळे होते। कार्तिकच्या आयुष्यात अनेक प्रॉब्लेम्स आले, पण प्रत्येक प्रॉब्लेमला कार्तिक हसत खेळत सामोरं जातो आणि बाप कमबॅक करतो। त्याच कार्तिकच्या आयुष्यातील डाऊनफॉलची आणि त्यानं केलेल्या खतरनाक कमबॅकची ही स्टोरी। दिनेश कार्तिकनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा आपल्यातल्या कित्येकांना क्रिकेटचं स्पेलिंग पण येत नव्हतं। आपल्या पहिल्याच मॅचमध्ये कीपर कार्तिकनं मायकल वॉनचं असं काही स्टंपिंग केलं की सगळी दुनिया पागल झाली। विकेट कीपर शोधण्यासाठी सातत्यानं चाचणी परीक्षा घेणाऱ्या भारताला कार्तिकच्या रूपानं एकदम चपळ कार्यकर्ता सापडलेला। कार्तिकची कीपिंग तर भारी होतीच, पण सोबतच बॅटिंगही। कार्तिक भारतासाठी लॉंग टर्म खेळणार हे जवळपास नक्की झालं होतं। मात्र तेवढ्यात महेंद्रसिंग धोनीची एंट्री झाली आणि लांब केसाच्या धोनीनं कार्तिकला बाजूला सारत भारतीय संघात आपली जागा निश्चित केली। कार्तिकला संधी मिळणं तसं कमी झालं, कारण धोनी आता फर्स्ट चॉईस कीपर होता। टेस्टमध्ये ओपनिंगची जागा गेल्यानंतर कार्तिकनं खचून न जाता वन डे आणि T20 क्रिकेटमध्ये उपयोगी येतील अशा बॅटिंग स्टाईलवर आणि शॉट्सवर काम केलं। संघात स्थान मिळू लागलं, पण त्यात सातत्य नव्हतं। पूर्ण वेळ संधी कधी मिळणार याचं टेन्शन असतानाच कार्तिकच्या आयुष्याला आणखी एक हादरा बसला। 2012 मध्ये त्याला आपली बायको निकिताचं आपलाच टीममेट मुरली विजयशी अफेअर असल्याचं समजलं। कुणाच्याही आयुष्यात यापेक्षा डेंजर सेटबॅक असणं अवघड आहे। या घटनेनंतर लोकांना फिक्स वाटलेलं की आता काय कार्तिक पुन्हा क्रिकेटच्या मैदानात दिसणार नाही, पण भावानं खतरनाक कमबॅक केलं। आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यानं इंडिया टीममध्ये आपली जागा कष्टानं कमवली। काही वर्ष सगळं सुरळीत सुरू असताना 2018 मध्ये कार्तिकचा फॉर्म गणला। तेव्हाही सगळ्यांना वाटलेलं कार्तिक संपलाय, पण आपल्याला असं वाटू लागलं की कार्तिक एखादा धक्का फिक्स देतो। निजाश ट्रॉफीच्या फायनलमध्ये त्यानं बांगलादेशला असा काही तडाखा दिला, त्या मॅच नंतर सगळ्या जगातील क्रिकेट चाहत्यांनी कार्तिकचं तोंड भरून कौतुक केलं। फायनलमध्ये मारलेल्या कार्तिकच्या त्या एका 6 नंतर बांगलादेशच्या टीमनं अजूनही नागिन डान्स केलेला नाही। त्यानंतर 2019च्या वर्ल्ड कप वेळी त्याला संघात स्थान मिळालं। भारताचा कार्यक्रम जिथं गणला त्या सेमीफायनलमध्ये कार्तिकचा लयबाप कॅच काढला गेला आणि तो आऊट झाला। जडेजा धोनीच्या जोडीला तो जर क्रीजवर टिकला असता तर सगळं चित्रच वेगळं असतं। त्या सेमीफायनल नंतर कार्तिक भारतीय संघाकडून खेळताना दिसला नाही। 2021 मध्ये भारतीय संघ टेस्ट सिरीजसाठी इंग्लंड दौऱ्यावर गेला, तेव्हा कार्तिकनं चक्क कॉमेंटेटरची भूमिका बजावली। त्यातही उगा माझ्या काळात असं होतं, मी एवढा बाप प्लेअर होतो असं काही नाही, तर प्रॉपर इंग्लिशमध्ये अभ्यासू विश्लेषण। शर्ट पण असले भारी घालायचा की इंग्लंडमध्ये जाऊन एखादा इंडियन क्रिकेटर अशी हवा करतोय हे बघून आपल्याला भारी वाटायचं। त्यानंतरच्या IPL मध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं जेव्हा त्याला कर्णधार पदावरून काढलं तेव्हाच त्याची IPL कारकीर्द संपली असं वाटत होतं। पण 2023 साली बंगळुरूकडून खेळताना भावानं सगळ्यांची बोटं घशात घातली। अशक्य वाटणारे विजय खेचून आणत त्यानं ईसाला कप नमदे असं वाटायचा थोडी तरी चान्स ठेवला होता, पण RCBच ती शेवटच्या क्षणी IPL जिंकण्यापासून अगदी थोडक्यात दूर राहिली। पण तरी कार्तिकच्या खेळानं सगळ्यांना कमबॅक कसा असावा याचा आदर्श घालून दिला। यावर्षीही RCBनं कार्तिकवर पुन्हा विश्वास दाखवलाय। यावर्षीही कार्तिक परत त्याच्या फिनिशिंग टचमध्ये दिसतोय। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा गॅप पडला असला, स्पर्धात्मक क्रिकेट तो एवढ्या मोठ्या कालावधीनंतर खेळत असला तरी DKचा गेम सेन्स, मॅच फिरवण्याची ताकद आणि स्वतःवर असलेला आत्मविश्वास या गोष्टी खरंच शिकण्यासारख्या आहेत। जे चाहते कधी काळी म्हणत होते की DK संपलाय, तेच आता म्हणतायत की त्याला येणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात घ्यायला हवं। आता घ्यायचं की नाही हे निवड समिती ठरवेल, पण कार्तिकच्या खेळाकडे बघून मराठीतलं एक वाक्य आठवतं,
शर्यत अजून संपलेली नाही, कारण कार्तिक अजून जिंकलेला नाही. तुम्हाला कार्तिकच्या या स्टोरीबद्दल काय वाटतं ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.